हे ऑल, वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर चला आपण ह्या ब्लॉगला स्टार्ट करूया वेळ न घालवता, कारण हा ब्लॉगचा लास्ट पार्ट यायला खूप वेळ घेतलेला आहे आम्ही, कारण काही हेल्थ इश्यूज आल्या होत्या. हे खूप स्पेशल शिव मंदिर आहे, कारण हे नदीच्या मध्ये एका दगडावर स्वयंभू ही आहे, पिंड आहे. तर हे खूप युनिक आहे मंदिर. आणि बाकी हिस्ट्री तर जिज्ञासा तुम्हाला सांगेलच, कारण तिला हिस्ट्री फेवरेट सब्जेक्ट होता खूप. बाळा, मंदिरात चप्पल नसते घालायची. का नसते घालायची चप्पल? ते जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. त्याच्या मागे काय असेल की प्रथा पडली चप्पल नाही घालू मंदिरात. तर आपण आलेलो आहोत श्री लोटेश्वर महादेव मंदिर, दुगवे, रत्नागिरी येथे. लोटेश्वर मंदिर हे खूप प्राचीन असे मंदिर आहे आणि हे मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे, जे एका लोट्याच्या आकाराच्या दगडावर आहे. म्हणूनच कदाचित याचं नाव लोटेश्वर असं असेल. तर एका दगडावर स्वयंभू शिवलिंग आणि त्या दगडाखाली एक माणूस सहज उभा राहू शकतो. इथे एवढा मोठा पाण्याचा ओढा आहे. तेव्हा त्याच्या आजूबाजूचे दगड वाहून गेले, पण ह्या दगडाला काहीच झाले नाही. तर चला आता मी ह्या मंदिराबद्दल तुम्हाला माहिती सांगते, जी मला इकडच्या गुरुजींनी सांगितली. तर ही आख्यायिका ह्या गावातलीच आहे. ह्या गावात एक गाय होती. ती दूध शिवलिंगावर ओसळून त्याचे अभिषेक करून यायची आणि ती गाय इथल्या ब्राह्मणाची होती. तर तो ब्राह्मण त्याच्या गुर राख्याला नेहमी ओरडायचा की तू दूध काढून तुझ्या घरी नेत असशील. पण त्या गुराख्याला काय माहितीच नव्हतं हे काय घडतंय. मग एक दिवशी गुराख्याने त्या गायीवर लक्ष ठेवले आणि ती कुठे जाते हे पाहिले. त्याने हे जाऊन ब्राह्मणाला सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण रागात तिथे शोधायला गेला. तर ते शोधताना गुराख्याची कुऱ्हाड शिवलिंगाला लागली आणि तिथे ब्राह्मणाची नजर या सुंदरशा शिवलिंगावर पडली आणि अशा प्रकारे ह्या शिवलिंगाची स्थापना झाली. तर लोटेश्वर मंदिराची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि शिवलिंगाचं नक्की दर्शन घ्या आणि दुगवे, रत्नागिरी येथे नक्की येऊन लोटेश्वराचे दर्शनसुद्धा घ्या. तर ह्या शिवलिंगाची आम्ही मनोभावे पूजा केली आणि इथून स्वयंभू आहे का? स्वयंभू. ही पिंडे नाही ना, त्या दगडापासूनच कोरलेले आहे. अच्छा. हे नदी. तुम्ही इथे किती वर्षापासून आहात? मी इथे तरी 45-46 वर्ष. पावसाळ्यात येता येतं का? पूर्ण भरतं? नाही, केव्हा केव्हा भरतं, मग एका बाजूनच, नाहीतर इकडून असतं एवढं इथपर्यंतच असतं पाणी. किंवा मग तेव्हा पावसाळ्यात इथून येत असतं. होय. चला बेटा चल. खूप छान आहे. खूप छान आहे, एकदमच मस्त. आपण रत्नागिरी जाणार? नाही आम्ही पनवेलचे. चला हा चल. तुला खाली नाही तुझं काय चाललंय? इथले हे स्टोरी काय आहे लोटेश्वर मंदिराची? ते गाय वेलीवरून जायची ना, आता आडवी अशी सिडी आहे ना, तिथून गाय जायची. म्हणजे पूर्वी वेल होती तिथे. अच्छा. तिथे मग पानं सोडायची. मग तो गुराखी होता ना, तो मग मालक ब्राह्मण होता तो त्या गुराख्याचा. तो मग त्याच्यावरती आळ घ्यायचा की दूध गाई द्यायची नाही घरी, वासरू मरत चाललं ते. मग दूध तू पितोस असं म्हणायचं तुम्हाला. मग तो गुराख्यानं मग पालट ठेवली एक दिवस.
मग त्याला ते दिसलं की गाई दगडावर जाऊन पाण्यात सोडायचं. तिकडे इकडं पूर्ण जंगल होतं तेव्हा. आणि नंतर मग त्यानं मालकाला जाऊन सांगितलं. त्या मालकाने डायरेक्ट गेला तिथे वरती आणि तो दांड्याचा प्रहार केला. तो पिंडीला दुबंगली बघा पिंडी. मग असं तो देवाची आख्यायिका आहे. आणि ते महाप्रसाद करतात पौष महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, जो गुराख्याचा नैवेद्य असतो. मोठा महाप्रसाद असतो, 2,500-3,000 माणसं जेवतात. ते पूर्वीपासून होतं. आणि महाशिवरात्री हल्ली 35-30 वर्ष झाली सुरू करून. आता 2 उत्सव झाले. पूर्वी एकच होता, तो जीर्णोद्धार याचा गुराख्याचा प्रसाद. पावसाळ्यात छान वाटत असेल. हो हो, पावसाळ्यात भरपूर गर्दी असते. श्रावण महिन्यात तर भरपूर, श्रावण सोमवारी. हो दुसरं आहे असं करते. तिथे लिहून ठेवले आख्यायिका. कुठे बॅनरवर? हो तिथे समोर. आणि गावाचं नाव काय? डुगवे. तर लोटेश्वराचं दर्शन घेऊन आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर वाटेत आपण थोडासा हॉल्ट घेणार होतो, कारण मनूने एक फरमाईश केली की जाताना आपल्याला घरी एक हेन पाहिजे आहे. तर त्यासाठीच आपण प्रत्येक जवळच्या गावात जाताना जे जे गावं लागत होती तिथे कोंबडी शोधत होतो. आणि फायनली खूप ठिकाणी सर्च करून आपल्याला एका गावात कोंबडी विकणारे भेटले आणि आपण तिथून कोंबडी विकत घेतलेली आहे. यू लाईक इट? इट्स युअर फ्रेंड? Yes. हू इज इट? Abita cock. Avyukta's cock. Yes. कैसे लग रहे हैं बता. अच्छा लग रहा है अभी. मनू मम्मा जवळ बस आता. सो आता आपण घरी आलो आणि रेसिपी बनवायला सुरुवातसुद्धा केलेली आहे. मस्तपैकी हेन साफ पण बाहेरून करून आणली आणि भाकऱ्यासुद्धा बनवणार आहे आज मी. आणि जसं जमेल तसं व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथेच आपले रत्नागिरीचे ब्लॉग सगळे संपत आहेत. आणि हेन आणली आहे त्यामुळे चिकनचे सगळे पदार्थ मी तुम्हाला चिकन थाली बनवून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर चिकनच्या रेसिपीज दाखवता मला विचारावंसं वाटतं आहे की आमचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहेत. थोडा वेळ लागतो आहे ब्लॉग्स यायला, कारण मी म्हणाले हेल्थ इश्यूज होते. आणि रत्नागिरी ट्रिपचे जरी ब्लॉग्स एंड झाले असतील तरीसुद्धा मी नवीन ब्लॉग्स घेऊन तुमच्याशी कनेक्ट अशीच होत राहीन. आणि तुमचा प्रतिसाद पण बघता खूप आनंद होतो आहे. तर अशाच प्रकारे तुमचं प्रेम आम्हाला भरभरून मिळत राहू दे आणि आमचे छान ब्लॉग्स तुमच्यासमोर येत राहू दे हीच देवाचरणी प्रार्थना आहे. तर बघू शकताय तुम्ही, चिकनचा रस्सा झाल्यानंतर आपण फ्राय चिकन आणि सुकं चिकनसुद्धा करणार आहोत आणि मग भाकरी करायला घेऊया. तर अजून कोणकोणत्या थाली तुम्हाला बघायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा. आणि रत्नागिरीचे ब्लॉग्स जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. लोटेश्वराची सुद्धा कहाणी आवडली असेल तर आम्हाला नक्की सांगा. आणि असेच छान ब्लॉग्स घेऊन मी तुमच्यासोबत कनेक्ट होते. प्लीज जर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब अस. आणि ज्या काही रेसिपी आत्ता मी तुम्हाला दाखवते ह्या ब्लॉगमध्ये, जर त्या डिटेलमध्ये विथ इन्ग्रेडियंट्स हव्या असतील तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा, सो दॅट त्याचा एक आपण वेगळा ब्लॉग बनवू डिटेलमध्ये. तर फ्राय चिकन बनवताना आम्ही चिकन बारीक कापून घेतलेलं आहे सो दॅट ते खूप इझिली होईल. आणि जे काही मसाले आणि मॅरिनेशनसाठी वस्तू वापरल्यात त्या सगळे इन्ग्रेडियंट्स घरगुतीच आहेत, दही वापरलेली नाही आहे. तर इथे आता मी सुकं चिकन बनवायला स्टार्ट करते. त्या अगोदर मी जी पेस्ट आहे ती त्याच्यात ॲड केलेली आहे. ती कुक झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑल ड्राय मसालाज मी ॲड करणार आहे आणि मग चिकनचे पीसेस ॲड करणार आहे आणि मग आपण ते शिजवून घेणार आहोत. आणि एकीकडे आपलं फ्राय चिकनसुद्धा रेडी होत आहे. त्यानंतर आपण
भाकऱ्या करायला स्टार्ट करूया. त्यासाठी मी अगोदरच भाकरीचं उकळण घेऊन ठेवलेलं आहे. तर चला आता मी भाकऱ्या बनवायला स्टार्ट करते आहे. स्वच्छ ओठा धुवून घेतला आणि मग पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ रेडी आहे. तर चला आता आपण फर्स्ट भाकरी करायला स्टार्ट करूया. एकाकडे मी तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. हेलो गाइस, मम्मा हमी भाकरी बनवते. खूप टेस्टी आहे. मम्मा चिकन बनवते, या जेवायला. तर पुढच्या ब्लॉगबद्दल भाकरी बनवता बनवता सांगते. पुढचे ब्लॉग आपले गणपती आणि गौरीचं डेकोरेशन आपण कोणत्या प्रकारे आणि कसं केलं आहे आणि पूर्ण गणपतीचं सेलिब्रेशन आपण कसं केलं, आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा ब्लॉग पुढचा असणार आहे. तसंच गौरी पूजन आणि विसर्जनसुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तशीच मी गौरी कशी मांडते ते सुद्धा पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून्ड. तर मी तुम्हाला गणपती कुठून विकत घेतला तिथेही घेऊन जाणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे पुढचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. बघायला विसरू नका. लवकरच तो ब्लॉगसुद्धा घेऊन येतो. तर चला आता आपली भाकरी तर रेडी झाली आहे. तर आपण तव्यावर भाजून घेऊया. आणि भाकऱ्या होत्याच आपण चिकन थालीची प्लेटिंगसुद्धा करायला घेऊया, कारण बाकी चिकनच्या रेसिपीजसुद्धा रेडी आहेत. तर चिकन थाली आणि त्याच्या रेसिपीज आवडल्या असतील तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. आणि अशी छान छान ब्लॉग घेऊन मी परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. स्वस्त खा, मस्त खा. स्टे ॲट होम, स्टे सेफ. तर चला, बाय, टेक केअर.